नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत। केंद्र सरकारनं तुरीच्या आयातीला बंधनं घालावीत, तसंच तूर उत्पादक शेतकऱ्यांना तुरीसाठी स्वामीनाथन समितीच्या C2+50% या शिफारशीनुसार हमीभाव द्यावा, अन्यथा प्रमुख तूर उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन करावं, असं आवाहन अखिल भारतीय किसान सभेनं बुधवारी म्हणजेच 29 जानेवारी रोजी केलंय। केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तूर आयातीसाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। त्यामुळे किसान सभेचे अध्यक्ष राजन क्षीरसागर यांनी आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकारला इशारा दिलाय। मग किसान सभेच्या नेमक्या मागण्या काय आहेत, शेतकऱ्यांना काय आवाहन करण्यात आले तेच समजून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शो मधून, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर केंद्र सरकारच्या धोरणामुळे सोयाबीन उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसलाय। त्यावरूनच तूर आयात धोरणाबद्दल अखिल भारतीय किसान सभेनं केंद्र सरकारचा निषेध केलाय। केंद्र सरकारनं नुकतीच तुरीच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे। केंद्र सरकारनं गेल्या वर्षी 47 लाख टन शुल्कमुक्त आयात तुरीची केली होती। आफ्रिकेवरून तुरीची आयात करून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश सारख्या तूर उत्पादक राज्यातील शेतकऱ्यांच्या ताटात मात्र केंद्र सरकार माती मिसळत असल्याच्या परिस्थितीकडेही अखिल भारतीय किसान सभेनं लक्ष वेधलंय। त्यामुळे गेल्या हंगामात तूर उत्पादकांना झटका बसला, पण आता 2025च्या आगामी हंगामातही शेतकऱ्यांना आर्थिक फटका केंद्र सरकारच्या आयात धोरणामुळे बसणार आहे। केंद्र सरकारनं तुरीची किमान आधारभूत किंमत 7,550 रुपये प्रति क्विंटल जाहीर केलेली आहे, पण खुल्या बाजारात तुरीला मात्र 6,200 रुपयांपासून भाव मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय। म्हणूनच केंद्र सरकारनं नाफेडची खरेदी C2+50% हमीभावानं करावी, अशी मागणी किसान सभेनं केली आहे। कारण केंद्र सरकारच्या आयात धोरणामुळे मागील 2 हंगामापासून तूर उत्पादक जेरीस आलेत, परंतु मोदी सरकार मात्र कॉर्पोरेट धार्जिन धोरण राबवून शेतकऱ्यांची खुली लूट करतंय, असा आरोपही किसान सभेनं केलाय। केंद्र सरकारनं कृषी निविष्ठांवरील GST लावून शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ केली आहे। विविध संस्थांनी सर्व पिकांच्या हमीभावात 20% वाढ करण्याची शिफारस केली होती, पण केंद्र सरकारनं या शिफारशी बाजूला सारत हमीभावात केवळ 7.9% वाढ जाहीर केली आहे, असंही किसान सभेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सांगितलंय। याच मुद्द्यावरून केंद्र सरकार हमीभावाची संकल्पनाच मोडीत काढू पाहत असून नवीन राष्ट्रीय कृषी धोरण मसुदाही त्यासाठी आणला जात असल्याचा गंभीर आरोपही किसान सभेनं केलाय। वास्तविक तूर हे कोरडवाहू शेतकऱ्यांचं पीक आहे। कर्नाटक असो, महाराष्ट्र असो, मध्य प्रदेश आणि तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या काही भागात तुरीचं पीक घेतलं जातं। देशभरात सुमारे 40 लाख हेक्टरवर तुरीचं पीक हे घेतलं जातं। मागच्या 2 हंगामापासून देशातील शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत, ते केंद्र सरकारच्या धोरणामुळे। याकडे लक्ष वेधत केवळ मराठवाड्यात 2024 मध्ये शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे 822 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं असून त्यासाठी केंद्रातील भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोपही किसान सभेनं पत्रकात केला आहे। एकीकडे शुल्कमुक्त आयात आणि दुसरीकडे हमीभावापेक्षा कमी दरामुळे शेतकऱ्यांची पुरती आर्थिक कोंडीत झाली आहे। त्यावर मात्र केंद्र सरकार कडधान्य उत्पादन वाढवण्याची आणि कडधान्यात आत्मनिर्भर होण्याची दौंडी पेटत आहे। कर्नाटक सरकारनं तुरीच्या हमीभावावर म्हणजेच 7,550 रुपयांवर प्रति क्विंटल 450 रुपयांचं बोनस देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचं स्वागत करत भाजप शासित राज्यात मात्र सहकारी संस्थांचा बोऱ्या वाजवला जात असल्याचा आरोपही अखिल भारतीय किसान सभेनं केलाय। त्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी तुरीला हमीभावासह बोनस द्यावा आणि तुरीच्या आयातीला करकचून लगाम घालावा, तसंच शेतकरी विरोधी सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी प्रमुख तूर उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन करावं, असं आवाहनही शेतकऱ्यांना अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं करण्यात आले। एकंदरीत केंद्र सरकार शेतकरी विरोधी धोरणांचा फास अधिक घट्ट होत असल्यानं शेतकऱ्यांना किसान सभेनं साथ घातली आहे। आता शेतकरी या अखिल भारतीय किसान सभेच्या आवाहनाला प्रतिसाद देतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।